तुम्हाला माहिती आहे का, हे मंदिर श्रीमंत चिमाजी आप्पा पेशवे यांनी बांधलं आहे। नमस्कार मंडळी, मी मुंबईची मराठमोळी मुलगी कृतिका आणि आज आपण जाणार आहोत वसई किल्ला येथे असलेल्या श्री वज्रेश्वरी देवी मंदिरमध्ये। तो काळ पेशवाईचा होता, त्यामुळे पोर्तुगीजांच्या ताब्यात मुंबईपासून जवळजवळ दमणपर्यंतची गावे होती। मुसलमानांपेक्षा प्रखर आणि कडवे असलेल्या पोर्तुगीजांनी प्रजेचा छळ सुरू केला। बाटवा बाटवी, आया बहिणींची अब्रू लुटणं असे अत्यंत असह्य अत्याचार सुरू केले। ही हकीकत पेशव्यांच्या कानी पडली आणि चिमाजी आप्पांनी आपला फौज फाटा घेऊन वसईच्या मोहिमेवर निघाले। त्यांनी जाता जाता श्री वज्रेश्वरी देवीला नवस केला की जर तुझ्या कृपेमुळे मी किल्ला जिंकला तर किल्ल्यासारखे तुझे देऊळ बांधेन। आणि श्री वज्रेश्वरी देवीची कृपा चिमाजी आप्पांवर झाली। वसईच्या किल्ल्यावर भगवा ध्वज फडकला, प्रजा सुखी झाली आणि चिमाजी आप्पांनी इसवी सन 1738 साली वसईचा किल्ला जिंकल्यावर देवीचा नवस बोलल्याप्रमाणे ऐतिहासिक वज्रेश्वरी देवीचे भव्य मंदिर बांधून आपल्या नवसाची पूर्तता केली। प्रथम वसईच्या किल्ल्यामध्ये लहानसे देऊळ बांधले आणि तेच हे पेशवेकालीन वज्रेश्वरी देवीचे मंदिर। आणि ज्या ठिकाणी देवाने श्रीमंत चिमाजी आप्पांना दृष्टांत देऊन आशीर्वाद दिला ते भव्य दिव्य वज्रेश्वरी येथे पेशवेकालीन श्री वज्रेश्वरी देवीचे ऐतिहासिक मंदिर बांधले आहे। या मंदिराशेजारी भगवान शंकरांचे सुद्धा मंदिर आहे। तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अजून असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करा। आतापर्यंत तुम्ही माझ्या सगळ्या व्हिडिओना खूप सुंदर प्रतिसाद दिला आहे, त्याबद्दल मनापासून धन्यवाद।